झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीला 8 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पुण्यातल्या पौड कोर्टानं शीतल तेजवानीला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। शीतल तेजवानीची आणखी चौकशी करायची आहे, त्यामुळे तिला पोलीस कोठडी दिली जावी अशी मागणी पोलिसांनी केलेली होती आणि पोलिसांची मागणी मान्य करण्यात आलेली आहे आणि आता पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। शीतल तेजवानीला 8 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पौड कोर्टाने हा निर्णय दिलेला आहे। आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी निलेश खरमरेकडून। निलेश, खरं तर आज दुपारी शीतल तेजवानी यांना बावधन पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्यांची अटक केली आणि वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पौड पोलीस स्टेशनमध्ये हजर करण्यात आलं होतं। या दरम्यान युक्तिवाद करण्यात आला होता, कारण बावधन पोलीस स्टेशनमध्ये सरकारच्या जमीन फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल होता आणि त्या अनुषंगाने बावधन पोलिसांना तपास करायचा आहे आणि त्यासाठी त्यांनी आता 8 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती त्यांना न्यायालयाने दिलेली आहे। खरं तर या दरम्यान आपण बघितलं तर शीतल तेजवानींनी जे 21 कोटी रुपये जे आहेत त्या कशा प्रकारे शासनाची फसवणूक केली त्या दरम्यान त्यांना सविस्तर तपासणी करायची आहे, कारण शीतल तेजवानी ही एकटा ही व्यवहार करू शकत नाही। या अनुषंगाने त्यांना अधिक तपासासाठी 10 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी जी आहे ती सरकारी वकिलांकडून करण्यात आली होती, मात्र त्यावर या ठिकाणी आता पौड न्यायालयाने त्यांना 8 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती सुनावली आहे आणि या दरम्यान आता बावधन पोलिसांकडून शीतल तेजवानींनी या व्यवहारात कोण कोण होतं याचा सखोल तपास जो आहे तो केला जाणार आहे। प्रामुख्याने जे 21 कोटी शासनाचा महसूल आहे तो कशा प्रकारे बुडवला गेलेला आणि जे दस्त आहेत ते खोट्या पद्धतीने तयार केल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। त्यामुळे या सविस्तर तपासासाठी तिला 8 दिवसांची पोलीस कोठडी जी आहे ती या ठिकाणी आता सुनावण्यात आलेली आहे। ठीक आहे निलेश, कोर्टाच्या सुनावणीत नेमकं काय काय घडलं? काही नवीन बाबी कुठल्या पुढे आल्या या निमित्ताने? खरं तर चौकशी दरम्यान जर सुनावणी दरम्यान जर बघितलं तर नेहमीप्रमाणे आरोपीचे जे वकील आहेत त्यांनी हे सगळे मुद्दे जे आहेत ते खोडून काढण्याचा प्रयत्न केला, कारण शीतल तेजवानीला याही आधी पुणे पोलिसांनी अटक केली होती, पोलीस कोठडीही घेतली होती। मग पुन्हा या तपासासाठी तिला पोलीस कोठडीची काय गरज आहे असा युक्तिवाद केला होता। मात्र या ठिकाणी जर बघितलं सरकारी वकील जे आहेत अडसूळ यांनी या संदर्भात वेगळे मुद्दे उपस्थित केले होते, कारण त्यांनी या ठिकाणी नमूद केलं होतं की ज्या प्रकारे शीतल तेजवानीने व्यवहार केलेला आहे हा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात दस्त जे आहेत किंवा कागदपत्र जे आहेत ते चुकीच्या पद्धतीने सादर केलेले आहेत आणि जे वतनदार आहेत त्यातले 35 वतनदार हे मृत आहेत आणि त्याच्यामुळं त्यांच्याकडे जे कुलमुक्त्यारपत्र घेतलेलं आहे त्याची या ठिकाणी अधिकार राहत नाही, अशा अनेक बाबी ज्या आहेत ते या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत। आणि महत्वाचं म्हणजे शासनाची जमीन जी आहे ती कशा पद्धतीने फसवणूक केलेली आहे या सविस्तर गोष्टी या ठिकाणी मांडण्यात आल्या होत्या। त्यावर या ठिकाणी आता मेहरबान न्यायालयाने 8 दिवसांची न्यायालय पोलीस कोठडी जी आहे ती सुनावली। धन्यवाद निलेश या माहितीबद्दल।